नमस्कार. राज्य लोकतंत्रमध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या कार्यकाळामध्ये जो झालेला भूसंपादन घोटाळा आहे, तो घोटाळा म्हणजे आपण माझ्या पाठीमागे आणि बाजूला जो राष्ट्रीय महामार्ग पाहत आहात, हा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाचे भूसंपादन शासनाच्या नियमानुसार पूर्वी झाले, परंतु वाढीव मावेजा मिळावा यासाठी काही यंत्रणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कार्यरत झाली. अविनाश पाठक यांनीच हा सगळा घोटाळा केला आहे का, तर तो नाही. त्यामध्ये अनेक जण आहेत. विशेषतः नवल किशोरराम, जगताप, शर्मा, राहुल रेखावार, अस्तिकुमार पांडे आणि त्यानंतर अविनाश पाठक, या सर्व जिल्हाधिकाऱ्यांची कुंडली पाहिली तर त्यांच्या कार्यकाळामध्ये महामार्ग, रेल्वे भूसंपादन हे सर्व प्रक्रिया झालेली आहे. अविनाश पाठक हे शेवटचे जिल्हाधिकारी होते की ज्यांनी त्यावर अंतिम हात फिरवला. हात फिरवला म्हणजे खिसे भरले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. विशेषतः या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलेल्या 300 कोटीपेक्षा अधिकचा हा घोटाळा प्रारंभी लहान वाटत होता, परंतु नंतर हळूहळू त्याची व्याप्ती वाढली. खरं पाहता अविनाश पाठक हे मूळ बीड जिल्ह्यातील नाहीत, ते मूळ लातूर जिल्ह्यातील आहेत. विशेषतः त्यांचे वडील बीडमध्ये मुख्याध्यापक होते. त्यांचं प्राथमिक शिक्षण बीडमध्येच झालं. त्यांची सासरवाडी जालना जिल्हा आहे, परंतु त्यांची आत्तापर्यंतची नोकरी पाहता प्रशासकीय सेवा ही मलिदा ज्या ठिकाणी आहे त्याच जागेवर त्यांची नियुक्ती आत्तापर्यंत झालेली आहे. लातूरमध्ये मूळ गाव असताना ते उपजिल्हाधिकारी होते. नंतर बीडमध्ये आल्यानंतर ते पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी होते. या ठिकाणाहून बदली झाल्यानंतर ते सासरवाडीत म्हणजे जालना येथे गेले. त्या ठिकाणी देखील ते पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी होते. ज्या काळामध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या येणाऱ्या ट्रक थेट हैदराबादच्या मिलमध्ये जात होत्या, त्या काळामध्ये अविनाश पाठक हे पुरवठा विभागाचे उपजिल्हाधिकारी होते. त्यानंतर पुन्हा ते जालन्यावरून बीडला आले, तर ते जिल्हा परिषदेचे CO म्हणून. CO असतानाही त्यांच्या कार्यकाळामध्ये जलजीवन मिशनच्या न केलेल्या अनेक कामांची बिले काढली गेली, मात्र त्याचा गवगवा झाला नाही. आज कामेही झालेली नाहीत, मात्र जिल्हा परिषदेच्या नावाने ओरडणारे जी मंडळी आहे त्यांनी या कार्यकाळामध्ये CO यांनी काय केले हे मात्र अद्याप पाहिलेले नाही. असो, शासनाने त्यांच्या कार्यकाळ सेवेची दखल घेत त्यांना IAS केडर प्रदान केलं आणि नियुक्ती ही बीडमध्येच दिली गेली आणि ते बीडचे जिल्हाधिकारी झाले. गेल्या अनेक वर्षापासून महामार्गाच्या रखडलेल्या थकीत देयकासाठी अनेक वकील मंडळी, अनेक शेतकरी जेव्हा त्यांच्याकडे आले, त्यांचे क्लायंट आले, मग त्यांनी मावेजा मिळालेला असल्यानंतरही त्यांनी पुन्हा मावेजा मिळावा यासाठी काही मंडळी हाताखाली धरली. जो केंद्राने लवाद निर्माण केला होता त्या लवादाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना नियुक्त केलं गेलं. लवादाचे अध्यक्ष म्हणजे एक प्रकारे जज असं म्हणता येईल आपल्याला. त्यांनी जो निर्णय दिला तो महामार्ग प्राधिकरणने मंजूर करावा असा नियम आहे. मग त्याच काळामध्ये काही शेतकऱ्यांनी, काही अधिकाऱ्यांनी, तेथील कर्मचाऱ्यांनी मिळून अनेक शेतकऱ्यांचे रखडलेले वाढीव मावेजाचे प्रकरण लवादापुढे आणले गेले. ज्या जुन्या फाईल्स बंद केलेल्या होत्या त्या फाईल पुन्हा सुरू करून एकतर्फी निर्णय दिले गेल्यानंतर याच प्रकरणात प्रारंभी नरवडे नावाचे वकील आहेत, मी अजून बी सांगतो, नरवटकर, ॲडव्होकेट नरवटकर यांनी सुरुवातीच्या काळामध्ये महामार्ग प्राधिकरणला अशा प्रकारचा घोटाळा होत असल्याची तक्रार केली होती, मात्र त्याची दखल घेतली नाही.
परंतु जी प्रशासकीय लॉबी आहे या लॉबीने तक्रार करणाऱ्या वकिलाला आरोपीच्या पिंजऱ्यात बसवले गेले. आजही आरोपीमध्ये जे 10 आरोपी आहेत या प्रकरणामध्ये, त्यामध्ये पूर्वीचा तक्रारदार हा देखील त्यामध्ये आरोपी म्हणून आहे. विशेषतः ज्यांच्या काळात झाले ते म्हणजे अविनाश पाठक. या अविनाश पाठकने सुरुवातीला या सह्या आपल्या नाहीत हे सांगितले. मात्र ही 70 कोटीचं वाटप झाल्यानंतर जे 300 कोटी रुपयाचे लवादाने निर्णय दिलेला आहे, त्यामुळे या प्रकरणात SITने एंट्री केली आणि SITने एंट्री केल्यानंतर सर्व जुन्या मूळ फाईल्स ताब्यात घेतल्या. त्यावेळी असे निदर्शनास आले की सन्माननीय तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जुन्या फाईल पुन्हा जिवंत करून त्या लवादाने निर्णय दिला हे म्हणून मावेजा मंजूर केला गेला. या मावेजामध्ये एकटे पाठक नाहीत, अनेक अधिकारी आहेत. विशेषतः ज्या प्रकरणामध्ये 10 आरोपी आहेत, या 10 आरोपीमध्ये डाटा एंट्री म्हणजेच कंत्राटी कर्मचारी, एक OS आहे जो संजय हंगे असे त्या आरोपीचं नाव आहे, तो महसूल कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे आणि याच्यामार्फतच ही सर्व माया जमा केली असल्याचा आरोप आत्ता केला जातो. विशेष म्हणजे यातील फिर्यादी, आपण पूर्वी जरी वकिलांचं नाव घेतलं असलं तरी ते वकील यात फिर्यादी नाहीत. लघुपाट बंधारे विभागाचे उपजिल्हाधिकारी हेच या प्रकरणामध्ये फिर्यादी झालेले आहेत. आता अविनाश पाठक यांना SIT, शिवाजीनगर पोलीस यांनी ताब्यात घेतलं. पुढे काय, तर पुढेही त्याची अनेक कारनामे समोर येतील. त्यातील एक कारण म्हणजे त्यांची असलेली सासरवाडी जालना आहे. या जालना जिल्ह्यामध्ये त्यांनी काही मोजके व्यक्ती ही सर्व माया गोळा करण्यासाठी ठेवली होती. याच परिसरामध्ये त्यांची कोट्यावधीची मालमत्ता देखील त्यांनी खरेदी केल्याचे देखील बोलले जात आहे. याला ठोस पुरावा नसला तरी ह्या बाबी आता SITच्या चौकशीमध्ये पुढे येतील. प्रामुख्याने नेहमी बीडला बदनाम केलं जातं, बीडमध्ये असं झालं, बीडमध्ये तसं झालं हे म्हणण्यापेक्षा मूळ पाठक हे बीडमध्ये नव्हते, मात्र बीडमध्ये त्यांनी शासनाची लूट केली हे मात्र निश्चित आहे.